आज आम्ही चाललो होतो अपूच्या आत्तूला भेटायला त्यांच्या हॉस्टेलकडे. आणि अप्पू पण अशी छान बसली होती आधी. तिकडे जायला 1-1.5 तास तर लागतोच. तर दूर आहे जायला आणि ट्रॅफिक पण होतं, बरंच ट्रॅफिक लागलं आम्हाला. लेट झालं होतं त्यामुळं ट्रॅफिक लागलं आणि मग ट्रॅफिकमध्येच आमचा अर्धा एक तास निघून गेला. आणि अपूला असं उभं राहायचं होतं, तर ती उभी राहिली, मस्त खेळत होती आणि तिला असंच टाईमपास करत होती. ती काय झोपली नव्हती आज, त्यामुळं मग तिची झोप पण राहिली होती. गाडीवर पण काय झोपत नव्हती. मग आम्ही 1-1.5 तासाने तिथं पोहोचलो आणि नंतर मग तिची आत्तू आली तिला भेटायला बाहेर. तर आधी तर काय हसली वगैरे नाही, नंतर मग मस्त हसत होती. तर गेली थोड्या वेळाने त्यांच्याकडे, छत्रीकडे बघत होती. आणि छान आहे त्यांच्या हॉस्टेलकडे, मस्त आहे, कॉलेज वगैरे छान आहे. आणि तिच्या आत्तूला तिला घ्यायचं होतं. खूप दिवस झाले त्या दोघींची भेटच नाही आहे. तर मग 1-1.5 महिना तर झालाच, त्या पण नाही आल्या आमच्याकडे. तर कॉलेज असल्यामुळं काही येणंच होत नाही. आणि नंतर मग त्यांच्या हॉस्टेलकडे गेलो आम्ही आतमध्ये. कॅन्टीनमध्ये गेलो, चहा वगैरे घेतला. एवढं थंड वातावरण होतं तिकडे, खूप थंडी वाजत होती. आणि मग अपूचे फॅन्स यायला सुरुवात झाली. हे सर्व अपूचे फॅन्स म्हणजे अपूच्या आत्तूच्या फ्रेंड्स आहेत त्या. आणि मग तिला असा आत्तूच्या कपाटमधला पसारा पण काढायचा होता. नंतर मग त्यांच्या कॉलेजकडे गेलो आम्ही आणि तिकडेच गणपती बाप्पाचं मंदिर होतं, तर अपूला तिकडे पण जायचं होतं. त्यामुळं मग तिला तिकडे पण नेलं, दर्शन वगैरे केलं, छान होतं तिकडे. तर दर्शन वगैरे छान झालं आणि मग कॉलेजच्या तिकडेच आहे ते मंदिर वगैरे. अपूची अशी मस्ती चालली होती, खेळणं वगैरे. नंतर आम्ही सर्व भेटून वगैरे झालं. नंतर अपूला असं टाटा बाय बाय केलं आणि शेवटी मारलं पण. तिला सारखं कोणाला पण आजकाल मारायची सवय पडली. नंतर मग थोडासा ओरडा खाऊन शांत बसली होती आणि आम्ही मग निघालो. घरी आलो तर बोर होत होतं. तर काका तिचे असे जिट्टू वगैरे घालत होते, तिचा मेकअप सुरू होता दोघांचा.